गणपते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वत्यै नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्रीराम समर्थ. आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्र तयांचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष ओला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातारू. ज्ञानदेवा सार चोजविले. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र. तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी. ज्ञानराज माझी योगाची मौली. 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 ज्ञानराज माझी ज्ञानराज माझी योगाची मौली. ज्ञानराज माझी योगाची मौली. ज्ञानराज माझी योगाची मौली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. माय बापा विठ्ठला हरी ओम विठ्ठला. माय बापा विठ्ठला हरी ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठला. हरी 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 ओम विठ्ठला. ओम विठ्ठला हरी ओम विठ्ठला. हरी हरी ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. माय बापा विठ्ठला हरी ओम विठ्ठला. माय बापा विठ्ठला हरी ओम विठ्ठला. बाप रखुमा देवीवरून श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राचा आपण पुढचा भाग ऐकत आहोत. कुलम पवित्रा जननी कृतार्था. वसुंधरा पुण्यवती च तेन. ते कुल पवित्र आहे. ती जननी पवित्र आहे. ती वसुंधरा भाग्यशालिनी आहे जिथे भगवत भक्त जन्मास येतात. सुशीलाबाई विसोबांच्या मुलाला बोलत होत्या. त्याला रागवत होत्या अभ्यासावरून. आणि हे विसोबांनी पाहिलं. सुशीलाबाई म्हणत होत्या की निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपाना
कशी हुशार मुलं आहेत. यावर विसोबांनी म्हणाले, अहो कोणाचे उदाहरण देताय आपल्या मुलाला? त्या संन्याशाच्या मुलाचे? शिव शिव शिव. अहो त्याचे नाव घेतले तरी विटाळ होतो. सुशीलाबाई म्हण, तुम्हाला विटाळ होत असेल, मला नाही. त्यांची मुले म्हणजे नुसती रत्ने आहेत. बिचाऱ्यांना अतिशय कठीण दिवस काढावे लागतात. अहो रत्ने कसली घाणीत पडलेली, काय उपयोग त्यांचा? सुशीलाबाई म्हणतात, रत्ने घाणीत पडोत नाहीतर मातीत पडोत, मूळची शुद्ध व किंमतवानच असतात. धुवून घेतले की झाले शुद्ध. विसोबांना वाटले इथेही आपलाच पराभव झालेला आहे. काहीतरी बोललेच पाहिजे म्हणून ते म्हणाले, अहो रत्न एक वेळ धुवून घेता येईल, पण बुंदीचा लाडू पडला तर धुवून घेता येईल काय? तो मातीतच जायचा ना. सुशीलाबाई म्हणतात, होय मातीतच जायचा. आणि तुम्ही खाल्ल्याने काय सोने होणार आहे काय? तोही मळहून मातीतच जातो ना. पण मी म्हणते, एवढा द्वेष का विठ्ठलपंत आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल? त्यांनी संन्यास घेतला, त्यांनी संसारात प्रवेश केला, तुमचे काही बिघडले का? त्यांची मुले गुणवान आहेत, ती आहेतच. तुम्ही नाही म्हणून ती थोडीच वाईट होणार आहेत. आता मात्र विसोबा फारच हादरले. आजचा दिवस काही ठीक नाही, त्याची त्यांना खात्री झाली. आता मुकाट्याने दिवस काढावा, कोणाकडे हे जाऊ नये हेच उत्तम, असा विचार करून ते म्हणाले, बरोबर, फार झाली बडबड. आपलं ऐकून घ्यावं तर फारच होते. आता जा आणि कामाला लागा आपल्या आपल्या. आम्ही बघू मुलाचे काय करायचे ते. सुशीलाबाई आत निघून गेल्या. मुलगा खाली मान घालून पाठांतरायला बसला व विसोबा स्वतःच्याच विचारात हरवून गेले. त्यांच्या मनात द्वंद्वाचे थैमान चालू होते. काय योग्य आणि काय अयोग्य याचा निश्चय होत नव्हता, म्हणून आड्याकडे लावलेले डोळे खाली येत नव्हते. इकडे काय झाले? विसोबांना धडक बसल्याने विठ्ठलपंतांना फारच शर्मिंदा झाल्यासारखे झाले. रस्त्याने जाताना समोर न बघता चालणे खरोखरीच एक चूक आहे. विसोबांच्या ठिकाणी कोणी एखादी स्त्री असती आणि त्या विचाराने विठ्ठलपंतांच्या अंगावर काटा आला, आधीच आपल्याविषयी लोकात मत चांगले नाही आणि त्यातून अशी घटना घडली असती तर त्यांनी मनाशी निश्चय केला की पुढे असे घडता कामा नये. विठ्ठलपंतांनी मनोमन परमेश्वराचे तसेच विसोबाचे आभार मानले आणि झपाट्याने रस्ता मागे सारायला सुरुवात केली. भिक्षा मिळवून परत घरी वेळेवर जायला हवे होते. पूर्वी रुक्मिणी एकटी होती, आता मुलेही आहेत, त्यांना भूक आवरायची नाही. पण विठ्ठलपंतांच्या हेही लक्षात आले होते की मुले भुकेली असली तरी समजूतदार होती, समोर येईल तेवढेच खात होती. कधी त्यांनी आवड निवड दाखवली नव्हती का कधी कमी पडल्याचे जाणवून दिले नव्हते का कधी कोणी कोणत्या वस्तूसाठी हट्टही केला नव्हता. खरंच मुलं फार गुणवान आहेत असे पुटपुटत विठ्ठलपंतांनी एका घरात प्रवेश केला. ओम भवती भिक्षां देही. प्रकरण 14 इथं संपले. आता प्रकरण 15. नाहू घालून षोडशा जणू विभासे तशी ही उषा, सौंदर्य प्रति अंग दर्शवीत ती सोडून केशाउषा. आली ही तरुणी क्षितिजी सलजा आरक्त रंगी उषा, तेजाने उजळून टाक आपुले या आसमंता उषा. ऋग्वेदातील उषा देवींच्या स्तवनाच्या सूक्तातील वरील अर्थाची एक ऋचा विठ्ठलपंतांनी म्हणली. आज आपल्याला ही ऋचा का आठवली? ही मोह उत्पन्न करणाऱ्या मायामय कायेचे वर्णन का बरे डोळ्यापुढे उभे राहिले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आज पहाटेच रुक्मिणी न्हाऊन केस सोडून परसदार उभी होती. तिच्या अंगावर उषा प्रकाशाचा झिरझिरीत पदर पसरला होता. त्या अंधुक प्रकाशात रुक्मिणीची रेखीव काया स्पष्ट दिसत होती. ते रूप मनाने टिपले होते म्हणून ही ऋचा आठवली होती. विठ्ठलपंतांनी मागे वळून पाहिले तेव्हा झोपडीच्या दारात रुक्मिणी तशीच उभी होती. रुक्मिणीचे सौंदर्य 3 मुने होऊनही किंचित सुद्धा कमी झाले नव्हते याची जाणीव विठ्ठलपंतांना झाली. त्यांनी पूर्वेकडे तोंड केले, डोळे मिटले, सूर्यनारायणाचे ध्यान केले, गायत्रीचा जप केला आणि त्यांनी डोळे उघडले. पूर्व क्षितिजावर चांगलीच लाली पसरली होती.
सूर्यरथाचा सारथी अरुण किरणाच्या प्रतोदाने फटकारत अश्वांना जोराने पेटाळीत होता आणि सूर्यनारायणाच्या आगमनाची ग्वाही फिरवत होता. पूर्व क्षितिजावर सूर्यबिंबाची कड दिसली नि विठ्ठलपंतांनी ऋग्वेदातील सवित्र सूक्ताची एक ऋचा म्हणली. त्याचा अर्थ खालील प्रमाणे होता. रंगी सप्तनी वेगवान असती अश्वे रथी वेगळे, तेजस्वी रवी सुप्रसिद्ध फुलवी आकाश हो जे निळे, ये सन्मुख वरुण मित्र तपना देवास जातू मिळे, निष्पापी कळवी निरागसपणा जाऊन तैजे मिळे. ऋचा म्हणून झाली व विठ्ठलपंत वळले. त्यांनी पाहिले तर शेजारी निवृत्ती राहत होता. निवृत्ती हात जोडून विठ्ठलपंतांप्रमाणेच डोळे मिटून उभा होता व लहानगा ज्ञानदेव त्यांच्याप्रमाणेच त्यांच्या शेजारी उभा होता. पण मधून मधून डोळे उघडून तो निवृत्तीकडे पाहत होता, कारण तो तसे करेल असे त्याला करायचे होते. विठ्ठलपंत जरा वेळ तसेच उभे राहिले. थोड्या वेळाने निवृत्तीने हात जोडून नमस्कार केला, डोळे उघडले, ज्ञानदेवांच्या हाताला धरले व त्याला झोपडीकडे नेऊ लागला. विठ्ठलपंतांनी निवृत्तीला विचारले, निवृत्ती, तू नमस्कार कोणाला केला? निवृत्ती म्हणतो, बाबा, मी सूर्याला नमस्कार केला. विठ्ठलपंत म्हणतात, निवृत्ती, डोळे मिटून काय केलेस? तू कसले स्तोत्र म्हणलेस? निवृत्ती म्हणतो, नाही बाबा, मी स्तोत्र नाही म्हणले, नुसता डोळे मिटून उभा होतो. मला तुम्ही सूर्याचे स्तोत्र अजून शिकवले नाही. विठ्ठलपंत म्हणतात, होय निवृत्ती, मी तुला सूर्यस्तोत्र शिकवणार आहे. तू लहान होतास ना, म्हणून शिकवलं नव्हतं. मी तुला आता ते स्तोत्र शिकवणार आहे व आणखीही दुसरी स्तोत्रे शिकवीन. निवृत्ती म्हणतात, बाबा, ती सर्व मी पाठ करीन. आणि विठ्ठलपंतांनी झोपडीकडे पाहिले. झोपडीच्या दारात रुक्मिणी कौतुकानं पाहत होती. बाप लेकांचा संवाद ऐकत होती. तिच्या कडेवर सोपान होता. तोही दोन भावंडांकडे पाहून हसत होता व त्यांच्याकडे जाण्यासाठी झेप घेत होता. रुक्मिणी, जा बाबा, तूही जा त्यांच्याबरोबर. माझ्याजवळ कोणी थांबू नका. भूक लागली की सगळे येतात आणि पोट भरलं की तिघेही एकत्र खेळत असतात. मग त्यांना आईची गरज नसते. रुक्मिणी विठ्ठलपंतांकडे पाहत लटक्या तक्रारीच्या सुरात म्हणाली. रुक्मिणी म्हणाली, मी काय म्हणलं ते ऐकलं का? विठ्ठलपंत म्हणाले, हो ऐकलं की. मी तुला मदत करतोय ना. विठ्ठलपंतांनी तितक्याच समजुतीच्या स्वरात रुक्मिणीला सांगितले आणि दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य झळकले. सूर्य पश्चिमेकडे झुकला. निवृत्ती ज्ञानदेवाला धुळाक्षरे शिकवत होता. त्याचा हात धरून एक एक अक्षर गिरवित होता. धुळाक्षराची ओळख ज्ञानदेवाला निवृत्तीकडूनच प्रथम झाली. गंमत कशी पहा, विठ्ठलपंतांनी निवृत्तीला शिकवायचे, निवृत्तीने ज्ञानदेवाला शिकवायचे. निवृत्ती ज्या क्रमाने शिकला तोच क्रम निवृत्ती ज्ञानदेवाला शिकवायला वापरू लागला. विठ्ठलपंत लक्ष देऊन होते. तेही मधून मधून दोघांना एकदम शिकवत होते. निवृत्तीची गाडी शिकवण्याच्या बाबतीत अगदी योग्य मार्गावरून चालली होती. विठ्ठलपंतांनी हाक मारली, निवृत्ती. आलो बाबा. सकाळी मी तुला सूर्यस्तोत्र शिकवीन म्हणलो होतो ना, म्हणून तुला बोलवले रे बाळा. निवृत्ती विठ्ठलपंतांच्या समोर हात जोडून बसला. त्याची नक्कल करीत ज्ञानदेवही निवृत्तीच्या शेजारी बसला. विठ्ठलपंत म्हणाले, निवृत्ती, ज्ञाना ऐका हं. ज्ञानदेवाचे केवळ नाव घेतले होते. तसा तो लहान होता, त्याला तशी समज नव्हती. त्याचे नाव घेतल्यावर त्यालाही बरे वाटले. विठ्ठलपंत म्हणतात, निवृत्ती, अंधाऱ्या रात्रीतून सूर्य एकदम उगवत नाही. त्याच्या खूप आधीपासून थोडा थोडा प्रकाश पडायला सुरुवात होतो. त्यालाच उषःकाल म्हणतात. म्हणून पूर्वीच्या मुनींनी उषःकालाला उषादेवी असे म्हणले आहे व तिची स्तुती केली आहे. तुमची आई जशी तुम्हाला सकाळी उठवते तशी ही उषादेवी या जगातल्या झाडामाडांना, पशुपक्ष्यांना, फुलवेळींना, गाई गुरांना, चिमण्या पाखरांना, फुलपाखरांना उठवणारी त्यांची आईच आहे. निवृत्ती, तुला आई उठवते, पण तू उठण्याच्या आधीच चिमणी उठलेली असते. मग चिमणीला कोण उठवतो? तर ही उषादेवी. तू सकाळी पारिजातकाच्या झाडाखाली जातोस ना, तेव्हा खाली फुले वाऱ्याबरोबर खेळायला पटापट झाडावरून खाली उड्या मारतात. मोगरीची फुले तू उमललेली पाहिलीस ना. उषादेवी त्यांना गुदगुल्या करून उठवते.
म्हणून ती फुले हसता हसता उमलतात. अशी ही उषादेवी फारच प्रेमळ चांगली आहे. मग बाबा उषादेवी मला का उठवत नाही? विठ्ठलपंत म्हणतात, उषादेवी आम्हाला म्हणजे मला व तुझ्या आईला उठवते, ती तुलाही उठवते, पण तू लहान आहेस ना, म्हणून तुला लवकर जाग येत नाही. शिवाय तुला उठवायला तुझी आई आहेच ना. तशी इतरांची आई उषादेवी आहे, म्हणून इतरांना उठवते ते कळले. आता पुढे ऐक. या उषादेवीचे स्तोत्र मी तुला शिकवणार आहे. ते तू रोज सकाळी म्हणत जा. निवृत्ती मान हलवतो. विठ्ठलपंतांनी खालील अर्थाची उषा सूक्तातील एक ऋचा शिकवली. तेजस्वी किरणे ग सत्य असती ज्ञान प्रकाशी उषा, येता नभी उर्वी पालक तशी उद्योग वाढे उषा, व्यापी पंचजना सुखा उमलवी चैतन्यदायी उषा, आम्ही पालक पाल्य तीच अमुची येता क्षितिजा उषा. पाल्य पालक असा या ऋचेचा अर्थ लावावा. विठ्ठलपंतांनी ऋचाचा चरण अगदी सावकाश व स्पष्ट म्हणून दाखवला. निवृत्तीकडून तसा म्हणून घेतला. त्यातील अवघड शब्दांचा अर्थ सांगितला. तशीच शब्दाची व्युत्पत्ती सांगून त्याचे व्याकरणही सांगितले. अशा प्रकारे विठ्ठलपंत एकाच वेळी भाषा, व्याकरण, भाषांतर, अर्थ हे सर्व विषय घेत. त्यामुळे निवृत्तीला विषय फारच चांगला समजत असे. त्याचे पाठांतरही झटकन होई. निवृत्ती चौकस बुद्धीचा होता. जसे जसे त्याचे वय वाढत होते तशी त्याची चौकस बुद्धी चौफेर धावत होती. पाऊस कसा पडतो, ऋतू कसे बदलतात, ग्रहण कसे लागते, ग्रहणाचे परिणाम काय, अन्नाचा शरीरावर कोणता परिणाम होतो, पचन संस्था म्हणजे काय, रक्ताभिसरण क्रिया कशी होते वगैरे अनेक प्रश्न तो मधून मधून विचारून विठ्ठलपंतांकडून माहिती करून घेत असे. तर विठ्ठलपंत निरनिराळ्या ग्रंथांच्या आधारे कथारूपाने आकृतीद्वारे पुराणातील दाखले देऊन हे सर्व त्याला समजावून सांगत असत. ज्ञानदेवही त्यांच्याजवळ बसून ते अगदी मन लावून ऐकत असे. विठ्ठलपंतांनी उषादेवीच्या स्तवनाची एक ऋचा शिकवली. निवृत्ती त्याची उजळणी करीत कोपऱ्यात बसून राहिला. गार वाऱ्याच्या झुळका अंगावर काटा आणीत होत्या. विठ्ठलपंत व रुक्मिणी गप्पा मारत बसले होते. तीनही मुले नुकतीच झोपली होती. रुक्मिणी विठ्ठलपंतांच्या शिकवण्यावर लक्ष देऊन असे, त्यामुळे तिलाही बऱ्याच गोष्टी समजल्या होत्या. आता कोणत्या तरी वेगळ्या विषयाला तोंड फोडावे म्हणून रुक्मिणी म्हणाली, मागे तुम्ही मायेबद्दल काहीतरी सांगत होतात, पण मला तो भाग नीट समजला नाही. तरी माया म्हणजे काय, तिचा प्रभाव कोणावर व कसा पडतो ते मला नीट समजावून सांगा. विठ्ठलपंत म्हणतात, माया या शब्दाची व्युत्पत्तीच अशी आहे, या मा सा माया, जी नाही ती माया. रुक्मिणी, तुला वाटेल जी नाही ती माया कशी? आपण तर या संसाराला माया म्हणतो, मग ही संसार नाही की काय असा तुझा प्रश्न पडला असेल. कारण संसारातील प्रत्येक वस्तू दिसते, भासते, इंद्रियाच्या द्वारे त्याचे ज्ञान होते. मग ती वस्तू नाही असे कसे म्हणावे? तेव्हा गौडपादाचार्यांनी एक मार्ग सांगितला. ते म्हणतात, अद्वैताचा विचार केल्यास हे जे दिसते ते काहीच नाही, तर केवळ ब्रह्म आहे. पण व्यवहारासाठी या सगळ्या वस्तू आहेत हे मानले पाहिजे. म्हणून व्यवहारात या वस्तू खऱ्या आहेत, पण अध्यात्माला या ठिकाणी ब्रह्माशिवाय काहीच नाही. याचे कारण अध्यात्म म्हणजे जी वस्तू सातत्याने बदलते ती नसतेच, व जी वस्तू कधीही बदलत नाही तिचे अस्तित्व अबाधित असते, तीच सत्य वस्तू होय. म्हणून ब्रह्म सत्यम जगत मिथ्या असे म्हटले जाते. म्हणून या जगाला, सृष्टीला माया म्हणले आहे. माया ही भासात्मक आहे. कोणत्याही वस्तूचा भास हा कोणत्या तरी सत्याच्या अधिष्ठानावर होत असतो. जसे सर्पाभास हा दोरावर होतो, अंधारात कोणी पुरुष उभा असल्याचा भास खांबामुळे होतो, तसे मायेचे अधिष्ठान ब्रह्मावर आहे. सत्य ज्ञान होताच भास भ्रम नाहीसा होतो. जसे दोरीचे ज्ञान झाले म्हणजे सर्पाभास जातो, व खांबाचे ज्ञान झाले की पुरुषाचा भासही जातो, तसे ब्रह्मज्ञान झाले की या सृष्टीचा भास भ्रम नाहीसा होतो. ब्रह्मज्ञानी पुरुषाला या सृष्टीतील हे विविध भेद दिसत नाहीत. रुक्मिणी, विविधता हेच मायेचे खरे स्वरूप आहे. या भेदमय विविध स्वरूपांचा मोह केवळ स्वस्वरूपाचे अज्ञान असलेल्यांना होतो. या तीनही लोकात ब्रह्मा, शंकर आदी देवता सुद्धा
मोहमायेच्या प्रभावाने ग्रासलेल्या आहेत. रुक्मिणी विविधता विठ्ठलपंतांना मध्येच थांबून रुक्मिणी शंका विचारते. आपण एका देवाचं नाव विसरलात, विष्णू. विठ्ठलपंत म्हणाले, रुक्मिणी, विष्णू हे नाव विसरलो नाही तर मुद्दामच गाळले आहे. मायेच्या पलीकडे केवळ विष्णूच आहे, कारण ही माया विष्णूचीच आहे. त्यामुळे विष्णूला मायेचा मोह पडत नाही. समजा तू शेण मातीच्या मिश्रणातून एक फळ बनवलेस, तर ते केळ असेल तर त्याला तू चांगल्या प्रकारे रंगवून ठेवलेस आणि ते जर दुरून जवळूनही कोणाला दिसले तर त्याला खरोखरी केळ वाटेल. पण दुरून काही सांगता येत नाही. दुरून वा जवळून पाहूनही तुला ते खरे केळ वाटणार नाही, कारण तूच ते तयार केले आहेस. तसे भगवान श्री विष्णूंच्या मायेच्या प्रभावाने ही सृष्टी उत्पन्न झाली आहे. त्यामुळे ते कधीही या सृष्टीतील विविधतेला, भेदाला पाहून मोह पावत नाहीत. पण बाकीचे सर्व मोह पावतात. मोह म्हणजे काय तर द्वैतामुळे त्या वस्तूविषयी निर्माण होणारी आसक्ती, तिच्या प्राप्तीची अभिलाषा, तिच्या उपभोगाविषयीची वासना, हाच मोह. पण ज्यांना स्वस्वरूपाचे ज्ञान झाले त्यांचा द्वैतभाव मोडला. ज्यांना सर्व ठायी ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार झाला त्यांना ना आसक्ती, ना अभिलाषा, ना उपभोगाची वासना. त्यामुळे त्यांना मोह होत नाही. रुक्मिणी म्हणते, मग जीवाला या मोहमायेपासून सुटका करून घेण्यासाठी मार्ग कोणता? कारण ही विविधता दूर होणे शक्य नाही. जीवाची आसक्ती, अभिलाषा, वासना जेथे कमी होणे शक्य नाही तेथे त्या नष्ट कशा होतील? हा संसार करायचा म्हणजे सर्व प्रकारची कर्मे करणे आले, म्हणजे यातून सुटका नाही. यावर विठ्ठलपंत म्हणतात, रुक्मिणी, काट्याने काटा काढला की ज्या काट्याने काढला असेल तो काटाही टाकून द्यायचा असतो. तो जर जवळ ठेवला तर तोच टोचण्याची भीती असते. तसे या मायेतून मायेचा उपयोग करून घेऊन वाट काढायची असते. रुक्मिणी, याला दुसरा दृष्टांत असा देता येईल की नाव जशी नदी तरून जाण्यास उपयोगी पडते, पण तीच नाव जमिनीवरील प्रवासाला निरुपयोगी असते, म्हणून तिचा त्याग करून जावे लागते. त्याप्रमाणे या देहासकट या सृष्टीतील विविधतेचा उपयोग करून घेऊनच ही साधना, तपस्या करायची असते. या सृष्टीतील ईश्वरत्व समजून घ्यायचे असते, ते सुद्धा या मायेच्या प्रभावामध्ये राहूनच. ज्याप्रमाणे वरच्या मजल्यावर जाण्यासाठी शिडीचा उपयोग करतात व वर पोचल्यावर शिडी बाजूला सारतात, त्याचप्रमाणे देहधारणेने या जगाच्या विविधतेचा, अशाश्वतपणाचा अभ्यास करायचा. उपभोग, वासना यापासून दूर जायचे. रुक्मिणी, हा अभ्यास जन्मोजन्मी करावा लागतो. तो एका जन्मात कधीही पुरा होत नाही. जोपर्यंत तो पूर्ण होत नाही तोपर्यंत मायेचे वास्तव्य कायम असते. रात्र बरीच झालेली होती. निद्रादेवीचा प्रभाव रुक्मिणीवर अंमल होऊ पाहत होता. विठ्ठलपंतांनी बोलणे बंद केले व मायेचे झिरझिरीत वस्त्र पांघरून दोघेही झोपी गेले. काळाने आपले काम केले होते. महिना उलटून गेला आणि विठ्ठलपंतांना कळले की रुक्मिणीला पुन्हा दिवस गेले आहेत. विठ्ठलपंत पूजा करीत होते. शेजारीच जरा लांब निवृत्ती ज्ञानाला काही गोष्टी सांगत होता. सोपान रुक्मिणीच्या पाठीशी उभा होता. रुक्मिणी चुलीत जाळ घालत होती. सोपानाला आंघोळीसाठी पाणी तयार करत होती. विठ्ठलपंतांनी पुरुष सूक्त चालू केले. ते ऐकून रुक्मिणी म्हणाली, निवृत्ती, पुरुष सूक्ताच्या ऐवजी रोज आता पूजा करताना श्री सूक्त म्हणावे. विठ्ठलपंतांनी रुक्मिणीची सूचना ऐकली आणि त्यांनी श्री सूक्ताला सुरुवात केली. त्या दिवसापासून पूजा करताना रोज श्री सूक्त म्हणले जाऊ लागले. विठ्ठलपंतांनी भिक्षेची जोळी उचलली व निघाले. त्यांच्या मनात विचारचक्र सुरू झाले. परमेश्वराने आपल्या आयुष्याच्या पटावर काय चित्रे रेखून ठेवली आहेत काही कळत नाही. प्रथमतः वाटले होते की पांडुरंग एकटेच जन्माला येणार, पण रुक्मिणीला पहिल्या खेपेला जेव्हा दिवस गेले तेव्हा भगवान शिवाने दृष्टांत देऊन सांगितले, भगवान शिव प्रथम, नंतर भगवान विष्णू, नंतर ब्रह्मदेव व शेवटी आदी माया व्यक्त स्वरूपाने होणार असे दिसते, अवतरणार आहेत. त्याप्रमाणे आतापर्यंत ही मुले झाली तेव्हा आता ही मुलगी होणार असे दिसते. शिवाय रुक्मिणीला पुरुष सूक्ताऐवजी स्त्री सूक्त ऐकण्याची इच्छा व्हावी याचा अर्थ मुलगी होणार असे दिसते. इथपर्यंत ठीक आहे, पण अशा माझ्या संन्याशाच्या घरी जन्म घेऊन हे देव काय कार्य करणार? समाज इथे माझा एक शब्द ऐकून घेण्यास तयार नाही. त्यांना आमच्या सावलीच्या स्पर्शानेही विटाळ होतो.
तेथे या लहान मुलांचे ते काय ऐकणार, केव्हा ऐकणार? त्यांच्याकडून कार्य तरी कसले होणार? परिस्थितीचा गडद अंधार विठ्ठलपंतांच्या नजरेसमोर पसरला होता. तरीही त्या अंधारातून त्यांची विचाराची पावले पडतच होती. मुलांची बुद्धिमत्ता, ज्ञान ग्रहण करण्याची शक्ती उत्तम आहे, पण त्यांना गुरु कोण लाभणार? आता माझे वय झाले, ही मुले लहान आहेत, तोपर्यंत मी त्यांना समाजाच्या छळाची जाणीव होऊ देणार नाही. पण उद्या मोठी झाल्यावर त्यांना हा समाज छळून छळून काढेल. ही मुले सालस, निरागस, कोवळ्या मनाची आहेत. त्यांना समाजाची बोलणी, नजरा सहन होणार नाहीत. वावटळीत सापडलेल्या वेलीप्रमाणे ही मुले कोलमडून तर पडणार नाहीत ना, असे निश्चित होणार नाही. मग हा समाज कसा व कोणत्या पद्धतीने ते वळणावर आणतील? आता ही मुलगी होईल म्हणजे भगवान शिवाने दृष्टांत सांगितल्याप्रमाणे आदिमाता जन्माले, याचा अर्थ माझे कार्य संपले. रुक्मिणीबद्दल काही सांगता येत नाही. पाहू पुढे जशी परिस्थिती येईल. परमेश्वर बुद्धी देईल त्याप्रमाणे घडत राहील हे निश्चित. बाहेर पावसाची रिपरिप चालू होती. खेळता खेळता मुले झोपली होती. गार वाऱ्याचा सबका मधून मधून अंगावरून जाऊन काटा उभा करीत होता. रुक्मिणीचे झोपलेल्या मुलाकडे लक्ष गेले. अवघडलेली रुक्मिणी उठून त्याच्याकडे जाण्याच्या विचारात होती. विठ्ठलपंत कोणता तरी ग्रंथ चाळत होते. रुक्मिणीच्या हालचालीवरून विठ्ठलपंतांच्या लक्षात आले की रुक्मिणी कशासाठी तरी उठत आहे. ते म्हणाले, रुक्मिणी तू कशासाठी उठतेस? मला सांग, मी घालीन मुलांच्या अंगावर पांघरून. असे म्हणत विठ्ठलपंत उठले. त्यांनी एक जाड चौघडी अंथरली. त्यावर तीनही मुलांना ओळीने झोपवले. त्यांच्या अंगावर एक मोठी जाड चौघडी पांघरून घातली. पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसले. रुक्मिणी म्हणते, मी कशी तुम्हाला सांगणार? तुम्हाला काय कमी कष्ट पडतात? मी थोडी तरी हल्ली पाहिजे ना. 4 कामे केली तर तेवढीच तुमच्या हाताला विश्रांती. विठ्ठलपंत म्हणतात, रुक्मिणी एवढे काय मला कष्ट पडतायत? मी बाहेरची कामे करून येईपर्यंत तू घरातील जवळजवळ सर्व कामं केलेली असतातच. रुक्मिणी म्हणते, काय वाचताय? काही नवीन असेल तर सांगा. जेवढे समजेल तेवढे समजेल, नाहीतर निदान कानावरून तरी जाईल. विठ्ठलपंत म्हणतात, मागे आपला विषय अर्धवट राहिला होता, त्याचा भाग वाचतोय. मायेच्या प्रभावातून मुक्त कसे व्हावे? रुक्मिणी म्हणते, मग हेच मला ऐकायचे आहे. तेव्हा सांगा पाहू. विठ्ठलपंत म्हणतात, रुक्मिणी, माया अनादी आहे. ब्रह्माप्रमाणेच ही माया सर्व भूतसृष्टीला व्यापून आहे. जोपर्यंत देहधारणा होत राहते तोपर्यंत जीव मायेत अडकलेला असतो. ज्यावेळी जीव हा जीवमुक्त दशा प्राप्त करून घेईल, ज्यावेळी पुढील जन्माचे कारण हेतू काहीच शिल्लक राहणार नाही, म्हणजे ज्यावेळी जीवनाचे प्रारब्ध संचित पूर्णपणे नाहीसे होईल, त्यावेळी ही जीवनमुक्त दशा जीवाला प्राप्त होईल. ज्यावेळी या जीवनमुक्त दशेत जीव देहाचा त्याग करतो त्यावेळी तो पूर्ण मुक्त होतो. त्याला पुन्हा जन्ममरण नाही. भगवंत गीतेत सांगतात, यत गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. भगवंताच्या या परमधामाला जो जीव जातो की जेथून परत येणे नाही. रुक्मिणी म्हणते, प्रारब्ध व संचित पूर्ण नाहीसे होणे कठीणच. मला तर वाटते केवळ अशक्य आहे. मग जीवाला मुक्ती कशी मिळणार? विठ्ठलपंत म्हणाले, रुक्मिणी, अशक्य वगैरे काही नाही, सर्व शक्य आहे, पण जीवाने तशी तपस्या केली पाहिजे. रुक्मिणी म्हणते, आपण असे कोड्यात बोलू नका, थोडक्यात सांगू नका, मला सविस्तर सांगा. मला हे सर्व नीट ऐकायचे आहे. विठ्ठलपंत म्हणतात, रुक्मिणी, तुला सविस्तर ऐकायचे आहे ना? ऐक. मायेच्या प्रभावाने मोहित होऊन जीव मनात द्वैताची भावना पक्की करतो. या द्वैत भावामुळे त्याच्या ठिकाणी आसक्ती, अभिलाषा व उपभोगाची वासना उत्पन्न होते. त्याप्रमाणे मधमाशा फुलाफुलांमधून मध गोळा करून पोळे भरतात व ते पोळे कातकरी लोक मधमाशांना जाळून काढून नेतात. त्याप्रमाणे जीव अनेक विषयांच्या उपभोगाची इच्छा करून भोग घेतो व देहाच्या वासना पूर्ण करून पुष्ट होतो. आणि ज्यावेळी या पोचलेल्या देहाचे हरण करण्यासाठी काळ येतो तेव्हा जीवाला खूप दुःख होते. मिळवलेला पैसा, धनदौलत, कीर्ती, यश, सत्ता, स्थावर जंगम, बायको, मुले, घरदार हे त्या जीवाला सगळेच्या सगळे जेथीचे तिथे सोडून द्यावे लागते. त्यावेळी जीवाला अपरिमित दुःख होते. दुःखाच्या भोगातून जागृती येते, विवेक जागृत होतो, सर्व शक्तिमान परमेश्वराची जाणीव होते. मग
तेथपासून त्यांचे मन, बुद्धी ही परमेश्वराचे चिंतन करू लागते. दुःखदायक वासनांचा, आशा अभिलाषाचा, आसक्तीचा तो हळूहळू त्याग करू लागतो. देहनिर्वाहापुरतेच व्यवहार तो करतो, पण तेवढाच आहार घेतो. बाकीच्या या जगाच्या व्यवहारातून तो चित्त काढून घेतो व परमेश्वराच्या चरणी लीन करतो. रुक्मिणी हा त्याचा अभ्यास अनेक जन्म चालतो. जे घडते ते परमेश्वराची इच्छा म्हणून तो त्याकडे पाहत असतो. जे प्राप्त होते ते परमेश्वराची इच्छा म्हणून तो त्याचा स्वीकार करतो. स्वीकार करताना तो त्या वस्तूविषयी ना प्रेम ठेवत ना द्वेष करत समभावाने तो सर्वांचा स्वीकार करतो. रुक्मिणी म्हणते, याचा अर्थ त्या जीवाचे रागद्वेष संपवलेले असतात. जेथे रागद्वेष संपले तेथे त्याला काही मिळवायचे नसते, कारण त्याला काय कमी आहे म्हणून असे राहिलेले नसते. त्यालाच आत्मतुष्ट म्हणतात. आत्मतुष्ट जीवाचे सर्व काही संकल्प थांबलेले असतात. जेथे संकल्प थांबतात तेथे कर्माचे बीजच नाहीसे होते. जेथे कर्म नाहीत तेथे पाप पुण्य नाही व पाप पुण्य नाही तेथे पुनर्जन्माचा प्रश्नच येत नाही. अशा अवस्थेतील त्या जीवाचा शेवटचा जन्म असतो. तीच त्याची जीवनमुक्त अवस्था होय. या देहत्यागानंतर तो मूळ ब्रह्मस्वरूपाला जाऊन मिळतो, मुक्त होतो. रुक्मिणी म्हणते, म्हणजे या सृष्टीतील मायेच्या आधारानेच तपस्या करून शेवटी मायेला सोडून मुक्ती मिळवायची होय ना? विठ्ठलपंत म्हणतात, होय, अगदी बरोबर. रुक्मिणी म्हणते, मग मला वाटते आपल्याला जर मुलगी झाली तर तिचे नाव आपण, विठ्ठलपंत घाईघाईने रुक्मिणीचे वाक्य पुरे करतात, मुक्ता ठेवूया, असंच ना? रुक्मिणी, अगदी बरोबर. पण हे तुम्ही कसं ओळखलत? विठ्ठलपंत, रुक्मिणी, अगं अंतरंग एकरूप झाल्याचे हे लक्षण आहे. आपल्या दोघांचे भावविश्वही आता एक झाल्याची खूण आहे. मग आपल्या पायाशी एक मागणी आहे. आपण मला कधीही एकटी सोडून जायचे नाही. तुमच्या आधी मी. विठ्ठलपंत रुक्मिणीचा शब्द तेथेच तोडीत म्हणले, रुक्मिणी, असे काही नाही बोलायचं बरं. आणि डोळ्यात पाणी कशासाठी? रुक्मिणी म्हणते, हा आनंद आहे. तुमच्यासारख्याचा सहवास लाभून जीवन धन्य झाले. या पर्णकुटीतही मी स्वर्गाचे सुख भोगत आहे. मला तर वाटतं स्वर्ग सुख काही कमी असेल म्हणून परमेश्वर या झोपडीत सुखासाठी स्वर्गातून खाली अवतरला. आणि रुक्मिणीच्या चेहऱ्यावर एकदम भीतीचे भाव उभे राहिले. विठ्ठलपंतांना तो बदल अचानक का झाला हेच कळले नाही. ते म्हणाले, रुक्मिणी, घाबरलीस कशासाठी? असे विचारून विठ्ठलपंत रुक्मिणी जवळ जाऊन बसले व तिच्या पाठीवरून हात फिरवून तिला धीर देऊ लागले. रुक्मिणी म्हणते, काय सांगू, या निरागस मुलाकडे पाहिल्यावर वाटतं या समाजातील कोपिष्ट ब्राह्मणांपुढे यांचे कसे व्हायचे. सूर्याच्या तापाने कोवळी झाडे करपून जातात, तशी ही मुले ब्राह्मणांच्या क्रोधाग्नीने, छळणुकीने करपून जातील. विठ्ठलपंतांनीही ही चिंता होतीच. तरीही रुक्मिणीला धीर देण्यासाठी ते म्हणाले, रुक्मिणी, अगं हे देवाचे अवतार आहेत. त्यांचे प्रश्न ते अगदी सहज सोडवतील. आपल्याला त्याची काळजी करण्याचे कारण नाही. मला सांग, काळजी करून तरी हा प्रश्न सुटेल असे वाटते का तुला? तेव्हा जे जे ज्या ज्या वेळी होईल ते ते पाहावे, एवढेच आपल्या हातात आहे. आजची ही सेवा श्री महाराजांच्या कृपेने झाली. ती त्यांचे चरणी अनन्य भावे शरणागतीने समर्पित करून मी आत्ताचे वाचन इथेच थांबवत आहे. ज्ञानराज माझी योग्याची मौनी, ज्ञानराज माझी योग्याची मौनी, ज्ञानराज माझी योग्याची मौली, ज्ञानराज माझी योग्याची मौली, ज्ञानराज माझी योग्याची मौली, ज्ञानराज माझी योग्याची मौली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, माय बापा विठ्ठला हरी ओम विठ्ठला, माय बापा विठ्ठला हरी ओम विठ्ठला,
विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला माय बापा विठ्ठला हरी ओम विठ्ठला माय बापा विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला माय बापा विठ्ठला 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 हरी ओम विठ्ठला 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 माय बापा विठ्ठला हरी ओम विठ्ठला माय बापा विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला माय बापा विठ्ठला हरी ओम विठ्ठला माय बापा विठ्ठला हरी ओम विठ्ठला समाधी पाहता समाधान होते तनु कष्टवी त्यासी आनंद देते मनी भाविता कामना पूर्ण होती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज की जय माऊली महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराज की जय सब संतन की